केव्हा केव्हा असे घडते की आपल्या ऑफिसमध्ये बरेचसे आपले काम पेंडिंग राहते आणि ते पेंडिंग राहिल्यामुळे पूर्ण कसं करायचं याचं टेन्शन येते आणि काय करावं कळत नाही. अशी जर सिच्युएशन असेल तर हा व्हिडिओ आपण जरूर पहा. मित्र हो, अशा वेळी जे टेन्शन येतं याचं महत्वाचं कारण काय ते समजून घ्या. आपल्याला टेन्शन केव्हा येते? ज्यावेळी आपल्या मेंदूकडे मेसेज जातो इथे काहीतरी धोका आहे, इथे काहीतरी रिस्क आहे, असा ज्यावेळी मेसेज जातो त्यावेळी आपल्या शरीरातून टेन्शन निर्माण करणारे हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपल्याला टेन्शन येते. आपल्याला जर टेन्शन आता आले असेल याचा अर्थ आपल्या मेंदूला म्हणजे तुमच्या मेंदूला तुम्ही सांगितलेलं आहे इथे काहीतरी धोका आहे. तर ते पहिलं मेंदूला समजावून सांगा, हे जरी काम पेंडिंग असेल तर तो एक कामाचा भाग आहे आणि ते काम आपल्यालाच करावं लागेल. असा जेव्हा मेंदूकडे मेसेज जाईल तेव्हा तो सगळी यंत्रणा शांत करेल आणि टेन्शन क्रिएट करणारे होणारे जे हार्मोन्स आहेत ते कमी करेल आणि मग त्यानंतर तुम्ही कामाची व्यवस्थित आखणी करा, कामाला सुरुवात करा. ज्यावेळी तुम्ही स्वतःहून कामाला सुरुवात कराल तर थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसाने ते कामच स्वतःहून पूर्ण करून घेईल. तर मित्र हो, ह्या टेन्शनचा जो भाग आहे आपण ज्यावेळी मेंदूला सांगू इथे खूप धोका आहे तेव्हा तो टेन्शन क्रिएट करतो आणि आपलं जे काम असतं ज्यावेळी आपण कामाला जातो ती कामं कधी कधी पेंडिंग राहणार. काय राहणार? कारण तो एक वास्तविकता आहे, वस्तुस्थिती आहे, ती आपण स्वीकारू, ती पूर्ण करायच्या मागे जर लागलो तर आपलं टेन्शन बरोबर कमी होणार आणि शांतपणे आपण ते काम करू शकू.